नमस्कार. आईस मॅजिक या माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे शेपूची भाजी. त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते. तर शेपूची भाजी बनवण्यासाठी बघा मी शेपू घेतली आहे, 1-1.5 जुडी घेतली आहे. चांगली धुवून चिरून घेतली आहे ती. ही डाळ भिजवून घेतली आहे, थोडीशी तुरीची आहे आणि थोडी मुगाची आहे. आणि हे थोडंसं ओलं खोबरं घेतलंय. ह्या 10-12 मिरच्या घेतल्या आणि हा लसूण घेतलाय. हे लसूण आणि मिरची मी कलबत्त्यामध्ये टेचून घेणार आहे. तर मी हा असा कलबत्ता घेतलाय, त्याच्यामध्ये मी आता मिरच्या टाकून घेते पहिल्या. ही बघा मिरची मी अशी कुटून घेतली आहे मस्त जाडजाड. आता त्याच्यामध्ये मी लसूण ऍड करते आणि लसूणही आपल्याला असा जाडजाड जरा कुटून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या भाजीमध्ये मस्त मिक्स होतं सगळं आणि भाजी आपली अजून टेस्टी लागते, चवदार लागते एकदम भाजी आपली. हे मी आता मस्त अशी कुटून घेते छान. तर आपलं बघा हे कुटून झालं. तर लसूण मिरची मी आता ह्याच्यामध्ये तेल टाकून घेते भाजीसाठी आपल्याला. आणि त्याच्यामध्ये तेल बघा आपलं तापलंय छान. त्याच्यामध्ये लसूण आणि मिरची मी आता जी कुटून घेतली होती ना, ती लसूण आणि मिरची टाकून घेते सगळी. तर बघा आपलं लसूण मिरची छान भाजून झालं, एकदम डार्क करून घेतलंय मी. आणि भाजीला आपले छान चव येते. तर मी शेपू टाकून घेते त्याच्यामध्ये. शेपूमध्ये मस्त मिक्स करून घ्यायचं आणि मग डाळ टाकायची. असं खरपूस लसूण मिरची भाजली ना, खायला छान लागते दाताखाली आली. मग आता हे मिक्स करून घेते. हे बघा लसूण आणि मिरची मस्त मिक्स झाली आहे भाजीमध्ये. मी आता ही डाळ आहे ही टाकून घेते त्याच्यामध्ये. डाळ टाकली आणि चवीनुसार मीठही टाकून घेते. म्हणजे मीठ टाकलं ना आता आपल्या डाळीला पण छान शिजली जाते डाळ. त्याला मीठ चव छान लागते मिठाची, त्याच्यामुळे मी मीठही टाकून घेतले. मस्त अशी मिक्स करून घेते आता भाजीमध्ये डाळ. आणि झाकून ठेवणार आहे, 10 मिनिटं झाकून ठेवणार आहे. 10 मिनिटांमध्ये आपली भाजी रेडी होईल खाण्यासाठी. आता झाकण ठेवून देते. तर बघा आपली शेपूची भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे. हे बघा छान झाली आहे भाजी. आता मी याच्यामध्ये खोबरं टाकून घेते आणि खायला घेणार. खोबऱ्याने भाजीला मस्त चव येते. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.